नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. पुढचे 48 तास तुमच्या आयुष्यात असा बदल घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. 29 आणि 30 मेची ही पौर्णिमा साधी पौर्णिमा नाही, कारण अनेक वर्षांनंतर ग्रहाची अशी स्थिती तयार झाली आहे ज्यांचा सर्व मोठा परिणाम होणारा कुंभ राशीवर. काही लोकांच्या आयुष्यात अचानक पैसा येईल, काहींना प्रेमात खूप मोठी खुशखबर मिळेल, तर काही लोकांना असा धक्का बसेल जो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. पण मंडळी, या पौर्णिमेच्या रात्री एक अशी व्यक्ती सक्रिय होणार आहे जी तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकते. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे एक गुप्त उपाय जो केल्यानंतर बंद नशीबसुद्धा उघडू शकतं. पण त्याआधी तुमच्या आयुष्यात सध्या काय चाललं आहे हे समजून घ्या. काय तुम्हाला सतत टेन्शन येतं, कामात अडथळे येत आहेत, कोणी आपल्या माणसांना धोका देत आहे, तर समजा की हे सगळं योगायोग नाही, हे ग्रहाचे संकेत आहेत. आणि आज मी तुम्हाला एक सांगणार आहे पुढचे 7 दिवस कुंभ राशीसाठी किती महत्त्वाचे आहेत. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण एक छोटी माहितीसुद्धा तुमचं भविष्य बदलू शकते. मंडळी, पौर्णिमा म्हणजे फक्त आकाशात दिसणारा पूर्ण चंद्र नाही, तर एक अशी शक्ती आहे जी माणसांच्या मनावर, नशिबावर आणि भविष्यावर खोल परिणाम करते. आणि यावेळी येणारी पौर्णिमा कुंभ राशीसाठी खूप खास मानली जाते, कारण ग्रहाची चाल आता पूर्णपणे बदललेली आहे. शनीची नजर, राहूची हालचाल आणि चंद्राची शक्ती हे तिन्ही एकत्र असल्यामुळे कुंभ राशीच्या जीवनात मोठी उलथापालथ होऊ शकते. काही लोकांना अचानक मोठं यश मिळेल, तर काही लोकांच्या आयुष्यातील लपलेलं सत्य समोर येईल. तुमच्या मनात सध्या खूप गोंधळ सुरू आहे ना, कधी टेन्शन, कधी भीती, कधी अचानक राग, तर समजा हे फक्त तुमच्यासोबत नाही होत, ही पौर्णिमेची ऊर्जा आहे. मंडळी, कुंभ राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात, पण त्यांना आयुष्यात नेहमी संघर्ष करावा लागतो. लोक त्याचा फायदा घेतात, विश्वास तोडतात आणि शेवटी कुंभ राशीचा माणूस एकटाच उरतो. पण आता वेळ बदलणार आहे, कारण या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील काही अशा घटना घडतील ज्यामुळे तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. अडकलेली कामं पूर्ण होतील, अचानक चांगली बातमी मिळेल, जुन्या समस्या दूर होऊ लागतील, देवाची कृपा जाणवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ जितकी चांगली आहे तितकी धोकादायक सुद्धा आहे. कुंभ राशी, आता मी जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका, कारण पुढचे काही दिवस तुमच्या आयुष्यात एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. हो मंडळी, ग्रहाची स्थिती अशी बनली आहे की तुमच्या जवळच एखादी व्यक्ती तुमचा विश्वास तोडू शकते. ज्यावर तुम्ही सर्वात जास्त भरोसा करता तीच व्यक्ती अचानक बदललेली दिसते. म्हणून या काळात कोणालाही तुमचे प्लॅन सांगू नका. विशेष पैशाच्या बाबतीत खूप सावध राहा, कारण राहूचा प्रभाव वाढत असल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता दिसते. कोणालाही उधार पैसे देऊ नका, कोणालाही कागदपत्र न विचारता साईन करू नका, नवीन पर्यटनशिप टाळा. आणि मंडळी, जर तुम्ही सध्या मानसिक तणावातून जात असाल तर हे सगळं ग्रहाचा प्रभाव आहे. रात्री अचानक बेचैनी वाटणं, झोप न लागणं, वाईट स्वप्न पडणं, मनात भीती निर्माण होणं, हे संकेत आहेत. पण घाबरू नका, कारण देव तुमच्यासोबत आहे. फक्त या काळात रागावर नियंत्रण ठेवा, कारण एक छोटा वाद मोठ्या भांडणात बदलू शकतो. विशेष पती पत्नीमध्ये तणाव वाढू शकतो. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि वाहन चालवताना खूप सावध राहा. मंडळी, कुंभ राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात. कुंभ राशी, आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्यांची प्रत्येकाला सर्वात जास्त चिंता असते, पैसा आणि करिअर. मंडळी, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण मेहनतनुसार फळ मिळत नाहीये. कधी पैशाची अडचण, कधी नोकरीत टेन्शन, कधी व्यवसायात नुकसान. आणि म्हणूनच तुमच्या मनात सतत एक प्रश्न चालू आहे, माझं नशीब नेमकं कधी बदलणार. तर कुंभ राशी, आता तुमची वाट पाहण्याची वेळ संपत आली आहे, कारण या पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक स्थिती मोठा बदल दिसू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन नोकरीची संधी मिळेल, अचानक धनलाभ होऊ शकतो, व्यवसायात मोठा फायदा होईल. विशेष जे लोक ऑनलाईन काम करतात, व्यवसाय करतात किंवा परदेशात संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात लोभ तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. जास्त पैसा कमवण्याच्या नादात चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण ग्रह सांगत आहे की काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतात. कोणी मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवू शकतात, कोणी झटपट पैसा मिळवून देण्याचं स्वप्न दाखवेल. पण सावधान, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. म्हणून पुढचे काही दिवस कोणताही आर्थिक निर्णय शांतपणे विचार करून घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सध्या बेरोजगार असाल तर निराश होऊ नका, कारण ग्रहाची
स्थिती सांगते की अचानक एक नवीन संधी येईल, तुमच्या आयुष्यात येणार आहे. कदाचित फोन कॉल, कदाचित मेसेज. कुंभ राशी, आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेली असते, प्रेम आणि नाती. मंडळी, कुंभ राशीचे लोक बाहेरून कितीही मजबूत दिसले तरी मनाने ते खूप भाविक असतात. ते कोणावर प्रेम करत असतील तर ते मनापासून करतात, पण दुर्दैवाने त्या बदल्यात अनेकदा फक्त दुःख मिळतं, विश्वासघात, दुरावा आणि एकटेपणा. आणि कदाचित सध्या तुमच्या आयुष्यातही असंच काहीतरी चालू आहे का? कोणी तुमच्यापासून दूर गेलं आहे का? कोणी अचानक बदललं आहे का? किंवा तुम्ही अजून कोणाच्या आठवणीत अडकलेले आहात का? पण कुंभ राशी, ही पौर्णिमा तुमच्या प्रेम जीवनात मोठा बदल घेऊन येणार आहे. जुनी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते, गैरसमज दूर होऊ शकतात, तुटलेले नातं पुन्हा जुळू शकतं, काही लोकांचं लग्न ठरू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादं नातं जबरदस्तीने टिकवायचा प्रयत्न करत असेल तर आता सत्य स्वीकारायची वेळ आली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त तुम्हाला एक धडा शिकवण्यासाठी येतात. आणि मंडळी, या काळात तुमच्या मनात खूप भावना येतील. रात्री अचानक कोणाची आठवण येणं, जुने फोटो पाहून डोळ्यात पाणी येणं किंवा मनात सहनशक्ती न निर्माण होणं. तर मंडळी, आता आपण तो भाग बघणार आहे की कोणता हा कुंभ राशीबद्दल मोठा चमत्कार होणार आहे. आता इथून पुढचं 10 मिनिटाची वेळ साधी नाही, हीच ती वेळ आहे जिथे तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतो. तुम्ही जे काही गेल्या दिवसापासून हरवलं आहे, नाते, पैसे, संधी किंवा मानसिक शांतता, परत मिळवण्याची शक्यता आता खूप मजबूत आहे. पौर्णिमेची ऊर्जा आता शिखरावर आहे आणि ही ऊर्जा काही लोकांसाठी नवीन सुरुवात घेऊन येते. अचानक एक कॉल येऊ शकतो, जुन्या अडकलेला पैसा परत मिळू शकतो किंवा तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार सगळ्यांना दिसणार नाही. तो फक्त त्यांनाच मिळेल जे मनाने तयार आहेत, बदल स्वीकारायला तयार आहेत. आता वेळ आहे एका निर्णयाची. जुनं सोडायचं, भीती सोडायची आणि नवीन सुरुवात स्वीकारायची. कारण पुढचे 48 तास तुमचं नशीब रिसेट होण्याची शक्यता आहे. आणि शेवटचा संदेश, जर तुम्ही आज मनापासून विश्वास ठेवला तर हा चमत्कार तुमच्या दारात नक्की येईल. तर मंडळी, एक मी तुम्हाला कथा सांगते. कुंभ राशीबद्दल घडलेली ही कथा आहे. तर तुम्ही ही कथा ऐका. एक छोटं गाव होतं आणि त्या गावात आरव नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. पैसा थांबत नव्हता, नातं बिघडत होतं आणि त्याचं मन सतत अस्थिर होत होतं. एक दिवस गावात एक जुना साधू आला. लोक म्हणायचे, हो, तो फक्त दिसतो साधा, पण त्याच्याकडे जीवन बदलण्याचं ज्ञान आहे. आरव त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, बाबा, माझं आयुष्य का बदलत नाही? साधू शांत हसला आणि म्हणाला, माझं आयुष्य थांबलं नाही, तुझं जुन्या विचारात अडकलेला आहेस. आरवला समजलं नाही. साधू पुढे म्हणाला, तू नेहमी भीती बाळगतोस, चुकीची भीती, हरवण्याची भीती, पण बदल स्वीकारायला घाबरतो. तो म्हणाला, आकाशात चंद्र रोज बघतो, पण तो कधी घाबरत नाही, म्हणून तो पूर्ण होतो. त्या रात्री पौर्णिमा होती. साधूने आरवला एक छोटा उपाय दिला. आज रात्री दिवा लाव आणि एक गोष्ट सोडून दे, तुझी भीती. आरवने ते केलं आणि आश्चर्यचकित म्हणजे काय दिवस त्याला एक नोकरीची संधी मिळाली, जुना अडकलेला पैसा परत मिळाला आणि त्याचं मन शांत झालं. तो समजला, चमत्कार बाहेर नाही, पण तो आता सुरू होतो. आपण जेव्हा जुनं सोडतो आणि नवीन स्वीकारतो तेव्हा खरं आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. तर मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहे जेव्हापासून व्हिडिओ सुरू झाला आहे तेव्हापासून तुम्ही त्या उपायाची वाट बघता. तो उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमचं मन शांत करायचं असेल, नकारात्मक कमी करायचे असेल तर हा सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा असेल तर हा साधा उपाय करा. एक दिवा लावा. रात्री झोपण्याआधी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दुसरा, मन शांत करा. डोळे बंद करून 2-3 मिनिटे शांत बसा आणि खोल श्वास घ्या. तिसरा, संकल्पना करा. मनात फक्त एक वाक्य म्हणा, मी भीती, ताण आणि जुन्या नकारात्मक गोष्टी सोडते. मंत्र जप करा 11 वेळा. ओम नमः शिवाय किंवा ओम चंद्राय नमः किंवा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 11 वेळा 111 वेळा करू शकता. शेवटी धन्यवाद म्हणा जे काही आहे त्यासाठी. महत्त्व, हा उपाय करताना राग, भीती, तणाव मनातून सोडण्याचा प्रयत्न करा. शांत मन असेल तरच सकारात्मक बदल जाणवतो. नियमित
3-5 दिवस केल्यास हे मन हलकं आणि सकारात्मक वाटू शकतं. लक्षात ठेवा, बदल कधीही बाहेरून सुरू होत नाही, तो नेहमी आतून सुरू होतो. तुम्ही जर आजपासून भीती कमी केली, जुनं सोडलं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. पौर्णिमा, ग्रह, राशी हे सगळं फक्त संकेत आहे, पण खरी शक्ती तुमच्या विचारामध्ये आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आजचा विचार तुमचं उद्याचं भविष्य तयार करतं. शांत राहा, सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे काही दिवस तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकता. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक कुंभ राशींना पाठवा आणि शेअर करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्व तुम्हाला काही संकेत देत आहे, फक्त ओळखा, कारण कधीकधी एक छोटी घटनासुद्धा पूर्ण आयुष्य बदलून टाकते. जर तुम्हाला वाटत असेल की सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर आहे, आता कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या प्रत्येक कमेंटमध्ये कुंभ राशीसाठी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण कदाचित हा संदेश त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा आणि सूर्योदयावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय.